आज आपण उन्हाळा स्पेशल थंडगार हेल्दी खरबूजचा ज्यूस बनवलेला आहे। खरबूजचा ज्यूस बनवायला फारसा वेळ लागत नाही। खरबूज मार्केटमध्ये जास्त प्रमाणात उपलब्ध आहे, तर आज आपण खरबूजचा ज्यूस बनवलेला आहे। ज्यूस बनवायला फारसा वेळही लागत नाही। मिक्सर मध्येही आपण हा ज्यूस इझिली बनवू शकतो। तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण ज्यूस बनवायला सुरुवात करू। या ठिकाणी आपण एक खरबूज घेतलेला आहे। खरबूज धुवून आणि कापून घ्यायचा आहे आणि त्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत। खरबूज मधल्या बिया काढून झालेल्या आहेत। खरबूज आपण कापून घेतलेला आहे। खरबूजची साल काढून घेऊ। आणि त्याचे बारीक पीसेस करून घेऊ। मिक्सी जार मध्ये हे सर्व पीसेस घालायचे आहेत। 2 चमचे साखर घालायची आहे। साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। साखर आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल। आणि अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला फिरवून घेऊ। 2 ते 3 मिनिटात तयार होणारा थंडगार खरबूजचा ज्यूस तयार आहे। तर ज्यूस बनवताना आपण थंड पाण्याचा वापर केलेला आहे, त्यामुळे मी बर्फाचा वापर केलेला नाहीये। हवा असेल तर ह्यामध्ये आईस क्यूबही घालू शकता। अशा प्रकारे थंडगार खरबूजचा ज्यूस हा तयार आहे। ज्यूस करून पहा आणि मला सांगा कसा वाटला ते। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, गोडाच्या रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।